नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 आगामी ज्या काही परीक्षा होणार आहेत 2022 मध्ये आणि 2023 मध्ये त्याच्यासाठी उपयुक्त हे आजचं सेशन असणार आहे। पूर्ण अभ्यास करून परीक्षाभिमुख संक्षिप्त मुद्दे या ठिकाणी आपण बघणार आहोत। तुम्हाला माहित असतं की आपल्याला एमपीएससीच्या विविध परीक्षा देत असताना, कंबाईनची परीक्षा देत असताना किंवा इतर सरळ सेवेच्या परीक्षा जेव्हा तुम्ही देतात तेव्हा तुम्हाला योजनांवर सातत्याने प्रश्न विचारले जातात, स्कीम्सवर सातत्याने प्रश्न विचारले जातात आणि हे अर्थसंकल्पामध्ये त्यांची घोषणा झालेली असते। गतिशक्ती अभियानासारखा असेल, पर्वतकालासारखे असेल किंवा इतर अनेक योजना या ठिकाणी घोषित झालेल्या आहे। आजच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे। एक कमीत कमी वेळेमध्ये परीक्षाभिमुख सगळे मुद्दे आपल्याला आज कव्हर करायचे। चला सगळ्यांनी एकदा लाईक करा, या सेशनला शेअर करा आपल्या मित्रांना आणि शेवटपर्यंत या ठिकाणी हे लेक्चर बघा, नोट्स काढून घ्या, वही पेन जवळ असू द्या। बघा काही बाबी पहिल्यांदा मी हायलाइट घेतोय की तुम्हाला एक कळावं की बाबा काय आहे याच्यात। या मुद्द्यांवर सातत्याने प्रश्न विचारले जाणार। तुम्ही आता जी राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य आहे ना, इथे तर हे फारच महत्वाचं आहे। आणि कंबाईन जे आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्यासाठी तुम्हाला हे आता ज्या 2022 आणि 23 मध्ये होणार आहे त्यासाठी हे फार महत्वाचं आहे। सगळ्यात महत्वाचं कोणी मांडला? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प मांडला 1 फेब्रुवारी 2022। म्हणजे आता 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जातो हे माहित असलं पाहिजे। एक लहानसा प्रश्न तुम्हाला विचारतो मी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कोण आहेत सध्याचे? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, थोडंसं तुमच्या याला चालना भेटली पाहिजे। पुढचा मुद्दा, पंतप्रधान आवास योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि याच्यामध्ये पुढील एका वर्षामध्ये 80 लाख घरांचं टार्गेट ठेवलं गेलं। बघा हे टार्गेट्सवर प्रश्न तुम्हाला विचारले जातात। हर घर नल से जल ही एक नवीन या ठिकाणची योजना म्हणूया आपण किंवा याला ब्रीद म्हणूया। प्रत्येक घरोघर नळ पोहोचले पाहिजे, पाणी त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, पिण्याचं पाणी पोहोचलं पाहिजे। त्याच्यासाठी 60,000 कोटी रुपयाच्या वाटपाचा प्रस्ताव आहे। दोन गोष्टी फार महत्वाच्या आहे आपल्यासाठी, आपल्या परीक्षेसाठी सुद्धा या गोष्टी महत्वाच्या आहे। पुढचा मुद्दा बघा, एक नवीन योजना या ठिकाणी आहे जिला आम्ही ECLGS असं म्हणतो आहोत। बघा काय आहे, इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम योजना। तुम्हाला मी सांगितलं की अर्थसंकल्प म्हणजे योजना। 2023 पर्यंत या स्कीमची मुदत वाढवली आहे। तिची हमी व्याप्ती जी आहे ती 50,000 कोटी रुपयावरून 5 लाख कोटी रुपयापर्यंत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि याच्या अंतर्गत आता ही कशासाठी नेमकं हे इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम? तर सूक्ष्म आणि लघु उद्योग जे आहेत ज्यांना आपण MSME म्हणतोय त्यांना 2 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज या ठिकाणी भेटू शकणार आहे। ओके, रोजगाराच्या संधी इथून वाढणार आहेत। आणि मग याच्यामध्ये काही पोर्टल्स तुम्हाला बघा, आपण विविध स्पर्धा परीक्षा देत असताना आपल्याला पोर्टलवर प्रश्न विचारले गेले। एका वर्षी तर 2 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला आले होते एकाच परीक्षेमध्ये। तुम्हाला आता इथे रोजगारासंदर्भात किंवा MSME ज्याला आपण सूक्ष्म आणि लघु, मीडियम अँड स्मॉल जे काही उद्योग आहेत त्याच्या संदर्भातले पोर्टल्स या ठिकाणी लक्षात ठेवा। उद्यम हे एक पोर्टल आहे ज्याचा डायरेक्ट उल्लेख आहे अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये। त्याच्यानंतर ई-श्रम हे पोर्टल आहे, पुढे NCS आहे आणि असीम आहेत। हे 4 पोर्टल तर लिहून लिहूनच ठेवायचे। तुम्हाला असं विचारलं जाईल की खालीलपैकी कोणतं पोर्टल नाहीये सूक्ष्म आणि लघु उद्योगासंदर्भात? हे 4 पोर्टल माझ्या मते हे परीक्षाभिमुख आहे, महत्वाचं आहे। मित्रांनो तुम्हाला ही जी PDF आहे ही PDF आपल्या STI RCP ऍप्लिकेशनला स्टडी मटेरियल या सेक्शनमध्ये फ्रीमध्ये भेटणार आहे। चालू घडामोडीच्या त्या ठिकाणच्या सेक्शनमध्ये तुम्ही ॲप डाउनलोड करून ठेवा, तिथे जा, किंवा हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, तेथे तुम्हाला ही PDF मी उपलब्ध करून देणार आहे। म्हणजे 2022-23 मधल्या जेवढ्या काही परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहे त्यासाठी एवढी PDF जर तुम्ही जतन करून ठेवली तर मला वाटतं तुमचे काही मार्क्स इथे पक्के होतील। पुढचं फार महत्वाचं, हे 5G आमच्यासाठी महत्वाचं आहे। 4G मध्ये आम्ही या ठिकाणी आलोय, मात्र आता 5G कधी त्याचं या ठिकाणी 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये डिझायनिंग, त्याच्या संबंधित उत्पादन योजना या ठिकाणी मांडली गेलेली आहे या अर्थसंकल्पामध्ये। म्हणजे 2022-23 मध्ये 5G मोबाईल सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक जे स्पेक्ट्रम आहे ना त्याचा लिलाव केला जाईल। हे स्पेक्ट्रम लिलाव
ज्यांचं थोडंसं चांगला अभ्यास मागील 10 वर्षापासून त्यांना हे लिलाव काय असतो, स्पेक्ट्रम काय असतो, तो स्पेक्ट्रम घोटाळा ते माहीत असेल तर याचं महत्त्व कळेल की किती महत्त्वाचं आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये ब्रॉडबँड सेवा आम्हाला द्यायची आहे, मोबाईल सेवा आम्हाला त्या ठिकाणी सक्षम करायची आहे. त्याच्यासाठी USOF अंतर्गत वार्षिक संकलनाच्या 5% त्या ठिकाणी वाटप केले जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा आमच्या समोर आहे आणि तो फारच महत्त्वाचा आहे. एक नवीन चलन सरकार या ठिकाणी आणतंय. इथे आपण याच्यावरही चर्चा करणार आहोत. कशावर? व्हर्च्युअल ॲसेट्सवर, बिटकॉईनवर, क्रिप्टोकरन्सीवर, त्याच्यावरही येणार आहे. त्याला किती टॅक्स, काय मान्यता दिली का, सगळ्या बाबी. मात्र इथे ही फार महत्त्वाची या ठिकाणची नवीन घोषणा म्हणूया आपण किंवा सरकारचं नवीन पाऊल म्हणूया बदलत्या युगानुसार, ते म्हणजे RBI द्वारे या ठिकाणी डिजिटल रुपया. बघा, ई चलन आमचा देश सुरू करतोय. डिजिटल रुपया हे त्याचं नाव असणार आहे. सोपा प्रश्न येईल की ई चलनाला कोणतं नाव असणार आहे? ई रुपी, डिजिटल रुपी, इलेक्ट्रॉनिक रुपी, असे वेगवेगळे ऑप्शन असतात आणि तिथे मग आमचं उत्तर काय आलं पाहिजे? डिजिटल रुपये. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं की सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, ओके, CBDC डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना देईल. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की अनुसूचित व्यावसायिक बँका ज्या आहेत ना, 75 जिल्ह्यामध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिटची या ठिकाणी सुरुवात करण्यात. 75. पुढे पोस्ट ऑफिस हा फार महत्वाचा मुद्दा आहे. 2022 मध्ये 1.5 लाख पोस्ट ऑफिस जे आहे का, यांना 100% कोर बँकिंग प्रणाली अंतर्गत आणले जाईल. म्हणजे मित्रांनो, आता पोस्ट ऑफिस हे सगळे बँकांमध्येच रूपांतरित होत आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. सगळ्या सुविधा, बँकिंगच्या सगळ्या फॅसिलिटीज पोस्ट ऑफिसेसमध्ये या ठिकाणी देण्यात येणार आहे. हा फार महत्वाचा मुद्दा इथे या अर्थसंकल्पाचा आहे. तो आम्हाला लक्षात असला पाहिजे. 1.5 लाख पोस्ट ऑफिस, तेही लक्षात ठेवा. पुढे डिजिटल रुपये आपण या ठिकाणी बघतोय. त्याच्यानंतर हे तुम्हाला सांगितलं मी की हर घर नल से जल ते 60,000 कोटी रुपये आहे. त्याच्यानंतर इथे 48,000 कोटी रुपये, 80 लाख घरं, ते बजेटही लक्षात ठेवा. ओके, 80 लाख घरं. त्याच्यानंतर व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम. बघा, आता या ठिकाणी हा एक नवीन कार्यक्रम इथे आहे जो की आम्हाला लक्षात ठेवायचा आहे. काय आहे व्हायब्रंट व्हिलेज? बघा, ही नवीन योजनाची ही योजना व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम काय आहे? या योजनेवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. उत्तर प्रदेश किंवा उत्तर सीमावर्ती गावं जी आहे, इकडे जे आपल्या देशाची वरची गावं आहे ना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड वगैरे तिकडचे त्या भागातले जे सीमावर्ती, म्हणजे इकडे आम्ही वेगवेगळ्या चीन वगैरे किंवा इतर देशांच्या सीमेवरचे जे गावं आहे का, त्यांचा विकास आम्हाला करायचा आहे. आकांक्षी जिल्हे जे आहेत त्यांच्या कार्यक्रमामध्ये मागासलेल्या गटांच्या विकासावर आम्हाला लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे सीमावर्ती गावांसाठी आम्ही एक कार्यक्रम आणलाय, त्यांचा विकास आम्हाला करायचा आहे. व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम. बघा, नवीन योजना आहे, नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण तुम्ही ज्या न्यूज बघतात ना टीव्हीच्या, त्या न्यूजमध्ये ना ते सामान्य जनतेसाठी न्यूज असतात. तुम्ही न्यूज चॅनलवर विविध चर्चा वगैरे काही जणांनी बघितल्या असतील, पण आम्हाला परीक्षेभिमुख काय ते तो अँगल वेगळा असतो. हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय मी. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर महत्त्वाचं ठरणार आहे. बघा, इथे तुमच्या समोर आता आहे एक लहानसा मुद्दा, इथे फार महत्त्वाचा आहे. इंडियाज इकॉनॉमिक ग्रोथ इन करंट इयर एस्टिमेटेड टू बी 9.2% हायेस्ट अमंग ऑल लार्ज इकॉनॉमीज. ज्या जगातल्या मोठ्या मोठ्या कंट्रीज ना, त्याच्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी आमचा या ठिकाणी इकॉनॉमिक ग्रोथ रेट असण्याचं एस्टिमेट आम्ही केलं आहे 9.2%. हा आकडा कोरून ठेवायचा आहे. तो आकडा लक्षात ठेवायचा आहे. 75 आझादी का अमृत महोत्सव. याच्यात एक नवीन कन्सेप्ट आता तुम्हाला भर घालते आहे, त्याच्यावर आपण जाऊया. अमृतकाल नावाची एक संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे अर्थमंत्र्यांनी, आणि इथे हे फार महत्वाचं आहे आमच्यासाठी. इथलच्या या ज्या बाबी आहे ना आता, या फार महत्वाच्या, या व्यवस्थित समजून घ्यायचे. आझादी का अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण होत आहेत, बरोबर. 2022 हॅव एंटर्ड इंटू अमृतकाल, आणि याला एक नवीन शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे, तो लक्षात ठेवा. अमृतकाल, द 25 year लॉंग लीड अप टू इंडिया ॲट द रेट 100. आणखी 25 वर्षांनी या आमच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होईल. मग हे जे 75 ते 100 हे जे 25 वर्षाचा कालावधी आहे ना, बरोबर, हे जे 25 इयर आहे का, या 25 इयरला एक नवीन नाव देण्यात आलंय, अमृतकाल. म्हणजे आताचा अर्थसंकल्प जो आहे या पुढच्या 25 वर्षांना समोर ठेवून बनवले गेला आहे, असं या ठिकाणी कुठेतरी याच्यातून व्यतीत करायचं आहे.
आणि मग याच्यामध्ये काय व्हिजन आहे, मग आता व्हिजन फॉर इंडिया @100 हे व्हिजन आहे. बघा इथे काय काय टार्गेट्स आम्ही ठेवले या पुढच्या 25 वर्षामध्ये ते इथे मांडलंय. कॉम्प्लिमेंटिंग द मॅक्रो इकॉनॉमिक लेव्हल ग्रोथ फोकस विथ अ मायक्रो इकॉनॉमिक लेव्हल ऑल इन्क्लुझिव्ह वेलफेअर फोकस. बघा मॅक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही अर्थशास्त्राचा विकास हे आमचं पहिलं टार्गेट आहे. त्याच्यानंतर प्रमोटिंग डिजिटल इकॉनॉमी. बघा पुढच्या 25 वर्षामध्ये हे अमृतकालासंदर्भात मी बोलतोय तिथे त्यावर तुम्हाला बोललं गेलं, कारण हे येईल हे परीक्षेला. तुम्हाला कळायला पाहिजे अमृतकाल काय संकल्पना आहे, नेमके काय टार्गेट ठेवले. फिनटेक, टेक्नॉलॉजी एनेबल डेव्हलपमेंट, एनर्जी ट्रान्झिशन अँड क्लायमेट ॲक्शन. आम्हाला पर्यावरणाकडे लक्ष द्यायचं आहे, आम्हाला ऊर्जेकडे लक्ष द्यायचं आहे, ओके, टेक्नॉलॉजीकडे लक्ष द्यायचं आहे. पुढे रिलाइंग ऑन व्हेरियस सायकल, व्हर्च्युअस सायकल स्टार्टिंग फ्रॉम प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट विथ पब्लिक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट हेल्पिंग टू क्राऊड इन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे बघा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला सुद्धा आम्हाला संधी द्यायची आहे, पब्लिक इन्व्हेस्टमेंटला सुद्धा संधी द्यायची आणि त्याच्यातून आम्हाला आमच्या देशाचा विकास घडवून आणायचा आहे. अमृतकाल, ओके. आणि या ठिकाणी मग पुन्हा एकदा आम्ही येतो त्या आत्मनिर्भर भारत या योजनेकडे. त्या संदर्भात पुन्हा एकदा उल्लेख आहे द प्रोडक्टिव्हिटी लिंक इन्सेंटिव्ह इन 14 सेक्टर्स. आत्मनिर्भर भारत तुम्हाला हे विचारलं गेलं होतं बघा, नीती आयोगाचे किती त्या ठिकाणी किती याच्यामध्ये ते टार्गेट्स हे केलेले आहेत किंवा त्याचं SDG संदर्भात राज्यसेवा पुरवला प्रश्न आला होता. तसं इथे आत्मनिर्भर भारतची 14 क्षेत्र हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. आत्मनिर्भर भारत जे आहे याच्यामध्ये काय तुम्हाला तर 60 लाख नवीन जॉब क्रिएट करायचं या ठिकाणी टार्गेट. बघा 60 लाख. आता मागे एक रिपोर्ट आला होता की 3 कोटी पेक्षा जास्त तरुण हे बेरोजगार आहेत, त्यापैकी 60 लाख जणांना जॉब या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. त्याच्यानंतर अन ॲडिशनल प्रोडक्शन ऑफ 30 लाख करोड ड्युरिंग नेक्स्ट 5 इयर्स. अतिरिक्त उत्पादन आम्हाला करायचं या ठिकाणी 30 लाख कोटीचं पुढच्या 5 वर्षामध्ये. आत्मनिर्भर भारत काय 14 क्षेत्र, 60 लाख नोकऱ्या आणि 30 लाख नवीन प्रोडक्शन्स. लक्षात राहते तुम्हाला, समजतंय की लेक्चर. आता मी खूप मेहनत घेऊन एकदम तयारीनिशी लेक्चर्स बनवतोय चालू घडामोडीचे, त्याच्यामुळे व्हायरल होत आहेत आपले लेक्चर. आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमचं प्रेम जे आहे ते मला पुढे नेतंय, ते उत्साहित करताय. त्याच्यामुळे आपण असे महत्त्वाचे सेशन्स तुमचं जर या लेक्चरला चांगला रिस्पॉन्स भेटला तर आपण आर्थिक पाहणी अहवाल जो मांडलेला आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी एक नवीन लेक्चर बनवूया. तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये सुचवा, नक्की मी त्याच्यावर सुद्धा काम करेल. आणि इंग्रजीला घाबरायचं काम नाही. इंग्रजी आपलं आता मराठीसारखं वाटलं पाहिजे. लक्षात ठेवा, काय इंग्रजी मराठीसारखं वाटलं पाहिजे, अजिबात घाबरायचं नाही, ओके. पुढे जाऊया आपण. बघा फॉलोइंग 4 प्रॉपर्टीज. मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये 4 बाबी नव्याने एक नवीन योजना म्हणा, तुम्ही त्याला नवीन टार्गेट्स म्हणा, ते जाहीर केले गेले. पहिलं म्हणजे PM गतिशक्ती. मला तरी वाटतं या अर्थसंकल्पातील सर्वात चर्चित असलेली योजना असणारी ती म्हणजे PM गतिशक्ती. या नावाचा जे बरं गतिशक्ती, ओके, गतिशक्ती. आता हे जी गतिशक्ती आहे, जी गती आहे का, ही गती कशाची ते तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, सर्वसमावेशी विकासाकडे आम्हाला ते एक आमची आम्ही त्याच्यावर फोकस करतोय. प्रोडक्टिव्हिटी एनहान्समेंट अँड इन्व्हेस्टमेंट, सनराईज ऑपॉर्च्युनिटीज, एनर्जी ट्रान्झिशन अँड क्लायमेट ॲक्शन्स हे आमचं इथलं टार्गेट आहे. आणि फायनान्सिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट. 4 प्रॉपर्टीज या ठिकाणी आम्ही ठरवलेले आहेत, हे लक्षात घ्या. बघा अ जायंट स्ट्राईड इन इंडिया 5 ट्रिलियन इकॉनॉमिक गोल. 5 ट्रिलियनचा आम्ही गोल या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून PM गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन आम्ही तयार केलेला आहे, ज्याचा उल्लेख या कालच्या अर्थसंकल्पामध्ये आहे. PM गतिशक्ती नेमकं काय, कारण ही योजना आम्हाला नीट समजून घ्यावी लागेल, हिच्यावर प्रश्न आहे, फिक्स आहे. PM गतिशक्तीमध्ये काय is a transformative approach for economic growth and sustainable development. बघा आर्थिक विकास आणि शाश्वत विकास, आर्थिक वृद्धी आणि शाश्वत विकास याचा हा अप्रोच आहे. बघा याच्या मागचं जे हे विजन आहे ते काय, वृद्धी तर पाहिजे मात्र विकास सस्टेनेबल पाहिजे ती वृद्धी, ते इथे म्हटलंय. द अप्रोच इज ड्रायव्हन बाय 7 इंजिन्स. मित्रांनो इथे हे लिहून घ्या, हे 7 इंजिन जे आहे ना, हे 7 इंजिन्स या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण हे
असे सहज आपण बोलून जातो, मात्र याच्यावर प्रश्न येणार आहे. पीएम गतिशक्ती म्हटलं की 7 इंजिन्स तुम्हाला पाठच असले पाहिजे, 7 चक्र, त्याचे 7 चाकं म्हणूया आपण. बघा याच्यात काय काय करायचं. गतिशक्तीमध्ये काय, आम्हाला रोड्स पहिलं इंजिन, रेल्वेज दुसरं इंजिन, ओके. त्याच्यानंतर एअरपोर्ट्स विमानतळ तिसरं इंजिन, पोर्ट्स चौथं इंजिन, मास ट्रान्सपोर्ट सार्वजनिक वाहतूक म्हणतोय आपण ती विकसित करायची 5वं इंजिन, वॉटरवे जलमार्ग 6वं इंजिन आणि लॉजिस्टिक्स 7वं इंजिन. बघा 7 इंजिन्स लिहून घेतायत, लिहून घ्या. कारण की ही पीएम गतिशक्ती 100% राज्यसेवेला येणार हा प्रश्न, कंबाईनच्या परीक्षांना सुद्धा येणार आणि सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक, इतर भरत्या ज्या काही होतील तिथे सुद्धा पीएम गतिशक्तीवर प्रश्न येऊ शकतो. हे जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे इंजिन्स विल पुल फॉरवर्ड द इकॉनॉमी इन युनिझन. त्याच्यानंतर म्हटलंय देज इंजिन्स आर सपोर्टेड बाय द कॉम्प्लिमेंटरी रोल्स ऑफ एनर्जी ट्रान्समिशन, IT कम्युनिकेशन, बल्क वॉटर अँड सेवरेज अँड सोशियल इन्फ्रास्ट्रक्चर. याच्यातून आम्हाला काय काय करायचं या सगळ्या बाबी, एनर्जी ट्रान्समिशन असेल, IT कम्युनिकेशन असेल, बल्क वॉटर अँड सेवरेज असेल आणि सोशियल इन्फ्रास्ट्रक्चर, सामाजिक जे काही पायाभूत त्या ठिकाणी सुविधा आहे त्या सगळ्यांवर याच्यातून काम होणार आहे. मग इथे मांडला गेलाय गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन. मित्रांनो हे मी थोडंसं व्यवस्थित का घेतोय माहिती का, कारण मला माहिती आहे पीएम गतिशक्ती हे सगळ्यात चर्चेत असलेली ही योजना असणार आहे या वर्षीची. त्याच्यामुळे आता याचं आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. कारण तुम्ही जर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ना, तुम्हाला आणखी जर चांगला थोडासा वेळ असेल ना, तर अर्थमंत्र्यांचं ते स्पीच ऐका. किती मिनिटाचं आहे मला वाटतं, काहीतरी 92 काहीतरी मिनिटाचं आहे ते स्पीच ऐका. तुम्हाला हे सगळं तुमचं रिव्हिजन होऊन जाईल एकदम बेस्ट. बघा पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन विल encompass the 7 engines for economic transformation, seamless multimodal connectivity and logistic efficiency. बघा seamless multimodal connectivity जे ना एकमेकांशी संपर्क आहे का तो एकदम सॉफ्टपणे झाला पाहिजे. ते याच्यात म्हटलंय रोड ट्रान्सपोर्ट, रस्ते वाहतूक जी आहे तिच्यावर इथे एक्सप्रेस वेवर भर दिला जातोय. एक्सप्रेस वे फास्टर मुव्हमेंट या ठिकाणी म्हटलेलं आहे ऑफ पीपल्स अँड गुड्स. लोक असेल वस्तू असेल त्याची मुवमेंट फास्ट करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं द नॅशनल हायवे नेटवर्क विल बी एक्सपांडेड बाय 25,000 किलोमीटर इन 2022-23. 25,000 किलोमीटर हे लक्षात ठेवा, हे लिहूनच घ्या. 25,000 किलोमीटर एवढे आपल्याला या ठिकाणी काय करायचे, हे वाढवायचे, नॅशनल हायवेज वाढवायचे. 20,000 करोड विल बी मोबिलाइज थ्रू इनोव्हेटिव्ह वेज ऑफ फायनान्सिंग टू कॉम्प्लिमेंट द पब्लिक रिसोर्सेस. बघा 20,000 कोटीचं या ठिकाणी आपण हे बघतोय, तुम्हाला बजेट त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यानंतर रेल्वेमध्ये काय करायचंय बघा मित्रांनो, इथे तुमच्यासाठी एक नवीन मुद्दा मी आणलाय, कवच. बघा ही एक नवीन संकल्पना या अर्थसंकल्पातली आहे. किती जणांनी नोटिंग केली की चला इथे कवचवर मला लक्षात ठेवायचे. काय आहे कवच कुंडली माहिती, रेल्वेजवर काय म्हटलं माहिती का, एक नवीन इथे टॅगलाईन दिली त्यांनी, 1 स्टेशन 1 प्रोडक्ट. बघा रेल्वे संदर्भातली ही टॅगलाईन लक्षात ठेवा. कन्सेप्ट विल बी पॉप्युलराइज टू हेल्प लोकल बिझनेस अँड सप्लाय चेन. ज्या ठिकाणी एखादं रेल्वे स्टेशन असेल का त्या ठिकाणचा स्थानिक प्रोडक्ट जो आहे का तो तिथे त्याला हे केलं जाणार आहे, त्याला मार्केटमध्ये आणलं जाणार आहे, त्याला प्रोत्साहन दिले जाणार आहे. म्हणजे स्थानिक लोकांना बिझनेस भेटेल म्हणून या ठिकाणची ही योजना 1 स्टेशन 1 प्रोडक्ट. पहिली एक स्कीम लक्षात आली. दुसरी कवच काय, ॲज अ पार्ट ऑफ आत्मनिर्भर भारत. बघा हे आत्मनिर्भर भारत अंतर्गत टाकले त्यांनी. 2,000 किलोमीटर ऑफ नेटवर्क विल बी ब्राउट अंडर कवच, द इंडिजिनियस वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी फॉर सेफ्टी अँड कॅपॅसिटी ॲग्युमेंटेशन इन 2020-23. मित्रांनो कवच नावाची स्कीम या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये काय आहे बघा, आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत हे 4,000 म्हणजे 400 न्यू जनरेशन वंदे भारत ट्रेन्स. आणखी एक घोषणा आहे, 4,000 नवीन वंदे भारत ट्रेन ज्या आहेत, 100 म्हटलंय, 400 नवीन वंदे भारत ट्रेन ज्या आहेत, बेटर एनर्जी एफिशियन्सी अँड पॅसेंजर रायडिंग एक्सपिरियन्स विल बी डेव्हलप अँड मॅन्युफॅक्चर ड्युरिंग द नेक्स्ट 3 इयर. पुढच्या 3 वर्षामध्ये 400 नवीन जनरेशन मधल्या वंदे भारत ट्रेन या ठिकाणी आणल्या जाणार आहे. त्याच्यामध्ये काय तुम्हाला माहिती काय असणार आहे, एनर्जी एफिशियन्सी चांगल्या पद्धती, ऊर्जा बचत होणार आहे, पॅसेंजरला चांगला अनुभव येईल अशा या गाड्या. आणि त्याच्यानंतर 100 म्हणजे 100 पीएम गतिशक्ती कार्गो टर्मिनल्स फॉर
मल्टीनोडल लॉजिस्टिक्स फॅसिलिटीज विल बी डेव्हलप ड्युरिंग द नेक्स्ट 3 years. त्याच्यानंतर 100 कार्गो टर्मिनल जे आहे ते सुद्धा डेव्हलप करण्यात येणार आहे. बघा या बाबी तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. पुढची आणखी एक नवीन स्कीम इथे आणलेली आहे जी की मला वाटतं तुम्ही व्यवस्थित करून ठेवावी लागेल तुम्हाला. पर्वतमाला नावाची एक नवीन योजना या ठिकाणी घोषित करण्यात आली आहे. याच्या आधी आम्ही सागरमाला पाहिली होती, आता ही पर्वतमाला आहे. नया हय्य मुद्दे नोट डाऊन करून घ्या. हे टाइमपास अजिबात नाही. तुम्हाला माहिती एकही शब्द मी बिनकामाचा बोलतच नाही, फालतू वेळच नाही आपल्याकडे, एका मिनिटाचा हिशोब आहे. ओके. नॅशनल रोपवे डेव्हलपमेंट प्रोग्राम. रोपवेज, पर्वतमाला म्हटलं की ते रोपवेज आठवले पाहिजे. ते कुठेतरी जात आहेत ना रोपवेज, मग कोणासाठी असू शकतात तुमच्या लक्षात येईल. बघा, ॲज अ प्रिफर्ड इकॉलॉजिकली सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टू कन्व्हेन्शनल रोड्स इन डिफिकल्ट हिली एरियाज. बघा आता कुठे गरज असते रोपवेची, डोंगरी भाग. नॅशनल रोपवे डेव्हलपमेंट प्रोग्राम विल बी टेकन अप ऑन PPP मोड, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मोडवर हा कार्यक्रम चालणार आहे. तो याच्यातला इथलचा हा भाग लक्षात घ्या. द एम इज टू इम्प्रूव्ह कनेक्टिव्हिटी अँड कन्व्हिनियन्स फॉर कम्युटर्स बिसाइड प्रमोटिंग टुरिझम. बघा इथे दोन गोष्टी, याच्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी सुद्धा या योजनेचा वापर, म्हणजे ती सुद्धा याच्या मागचं टार्गेट आहे. हिली एरियाज असेल किंवा इतर जे पर्यटन स्थळ आहे तिथे आम्ही याचा वापर करतो आहोत. पर्वतमाला तुम्हाला नीट लक्षात ठेवायची. आपण पुढे जातोय. ऍग्रिकल्चरमध्ये काय, कारण कृषी क्षेत्रावर आम्हाला सातत्याने प्रश्न विचारले जातात. ऍग्रिकल्चरमध्ये काय आणलेलं आहे अर्थसंकल्पामध्ये? केमिकल फ्री नॅचरल फार्मिंग. बघा एवढंच लक्षात ठेवायचं बस, की जे काही रसायनयुक्त जी शेती होती ना, आम्ही सेंद्रिय शेतीला फोकस करणार आहे. विल बी प्रमोटेड थ्रू आउट द कंट्री. त्याच्यानंतर 2023 हॅज बीन अनाऊन्स ॲज द इंटरनॅशनल इयर ऑफ मायलेट्स. बघा या ठिकाणी 2023 हे वर्ष बाजरी वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलं आहे. बाजरी, ते लक्षात ठेवा. यूज ऑफ किसान ड्रोन्स ही एक नवीन संकल्पना ती मांडली गेली. किसान ड्रोन्स तुमच्या शेताच्या वरून असे लहान ते आता ते नवीन याच्यामध्ये लग्न समारंभामध्ये नसतं वरून ड्रोन लहानसं ते हेलिकॉप्टर असतं, विमान असतं, तसं ते तुमच्या शेतीवरती ती घिरक्या घालणार आहे. ते काय करणार आहे? ते याला प्रमोट केलं जाणार आहे फॉर क्रॉप असेसमेंट, डिजिटलायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स, स्प्रेइंग ऑफ इन्सेक्टिसाइड्स अँड न्यूट्रिएंट्स. बघा किसान ड्रोन नावाची ही एक नवीन कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जिचा शेतीसाठी आम्ही वापर करणार आहे. शेतीमध्ये काय काय आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे असेसमेंट करायचं, आम्हाला जमिनीचा पोत वगैरे कसा आहे बाबा ते बघायचं आहे, आम्हाला तिथे काही फवारणी करायची आहे, त्याच्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी खतं वगैरे द्यायची, त्याच्यासाठी किसान ड्रोन वापरले जाणार आहे. ओके, कळतंय. पुढे आपण जाऊया. ॲग्रिकल्चरमध्ये आणखी एक थोडंसं नदी जोड प्रकल्प जे आहे त्याच्यावर पुन्हा एकदा भाष्य आहे आणि त्या ठिकाणी मुख्यत्वे काही नद्यांचा उल्लेख केलेला आहे. 5 रिव्हरचा या ठिकाणी स्पेशल उल्लेख आहे, तेवढा मी लक्षात ठेवावा म्हणतो. नदी जोड प्रकल्प आम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये दमणगंगा, पीर पांजाल जे आहे त्याच्या संदर्भातला आहे. त्याच्यानंतर पार तापी नर्मदा जोडणी आहे. बघा एक झाला, हा दुसरा झाला. गोदावरी कृष्ण बघा महाराष्ट्रातला हा एक प्रकल्प आहे. कृष्णा पेरियार हा 4था प्रकल्प आहे आणि पेन्नार कावेरी हा 5वा प्रकल्प. या 5 प्रकल्पांचा, नदी जोड प्रकल्पांचा या ठिकाणी उल्लेख आहे. त्याच्यावर सुद्धा काम होऊ शकतं. रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट लक्षात ठेवा. हे तुम्हाला या जोड्या हे जे 5 आहेत ना नदी जोड प्रकल्प, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे, कारण यांचं स्पेशल केन बेटवाचा सुद्धा आणखी एक उल्लेख त्या ठिकाणी आहे, तोही लक्षात ठेवा. पुढे आपण जातोय. बघा पोर्टल्स तुम्हाला मी म्हटलं होतं, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं MSME मित्रांनो, MSME हे क्षेत्र फार महत्वाचं आहे अर्थव्यवस्थेसाठी. कारण की या सूक्ष्म आणि लघु उद्योगावर खूप सारे जे लोक आहेत किंवा ज्याला आपण तरुण म्हणतो त्यांचं हे असतं, उपजीविका ठरलेली असते. आता याच्या संदर्भात तुम्हाला मी सांगितलं होतं की पोर्टल्स आलेले, ज्यामध्ये उद्यम आहे, ई श्रम आहे, NSC आहे आणि आसिम आहे. हे 4 पोर्टल लक्षात ठेवायचे, जे सगळे इंटरलिंक या ठिकाणी केले जाणार आहेत. त्याच्यानंतर इथे आणखी एक ही स्कीम लक्षात ठेवा, ECLGS इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम, जी की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली. ओके, मोर दॅन 130 लाख MSMEला या ठिकाणी त्या ठिकाणी ती हे देणार आहे, तुम्हाला फायदा त्याचा होणार आहे. त्याच्यानंतर आणखी एक स्कीम इथे बघा सूक्ष्म आणि लघु उद्योगासंदर्भात CGTMSE. काय सी म्हणजे क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस, ही एक स्कीम इथे घोषित केली आहे. पुढे रेजिंग अँड
ॲक्सेलरेटिंग MSc परफॉर्मन्स RAMP प्रोग्राम सुद्धा या ठिकाणी आणलेला आहे विथ आउटले ऑफ 6,000 crore ओव्हर 5 years विल बी रोल्ड आउट. बघा 6,000 कोटी रुपये पुढच्या 5 वर्षामध्ये या प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला दिले आहेत. रेजिंग अँड ॲक्सेलरेटिंग MSME परफॉर्मन्स RAMP रॅम्प म्हटलं गेलं त्याला. पुढचा मुद्दा युवकांसंदर्भात बघा, आता आपण सगळे स्पर्धा परीक्षा करतो, आम्हाला स्किल डेव्हलपमेंट संदर्भात माहिती असली पाहिजे. कौशल्य विकासासंदर्भात या ठिकाणी सरकारने काय आणलेलं आहे तर तुमच्यासाठी NSQF आहे. काय आहे हे? नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क विल बी अलाइन विथ डायनॅमिक इंडस्ट्रीज नीड. ओके, या ठिकाणी हा नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क नावाची एक कन्सेप्ट इथे आहे. डिजिटल इकोसिस्टीम फॉर स्किलिंग अँड लाईव्हलीहूड द देश स्टॅक ई पोर्टल या ठिकाणी आणले. बघा देश स्टॅक, देश म्हणजे काय? डिजिटल इकोसिस्टीम स्किल या फॉर स्किल असं म्हणू शकतो आपण त्याला, अँड लाईव्हलीहूड त्याच्यासाठी ई पोर्टल इथे देश स्टॉक हे लक्षात ठेवा. ही पोर्टल विल बी लॉन्च these aim to empower citizens to skill, reskill and upskill through online training. सरळ ऑनलाईन स्वरूपाचं या ठिकाणी जे आहे तुम्हाला स्किल दिल्या जाईल, काही स्किलचं रिव्हिजन केलं जाईल आणि काही स्किल वाढवल्या जातील. 3 गोष्टी या ठिकाणी आहे. स्टार्टअप्स, पुढे स्टार्टअप संदर्भात काय म्हटलंय? विल बी प्रोमोटेड टू फॅसिलिटेट ड्रोन शक्ती. आता तिकडे होतं किसान ड्रोन, इथे ड्रोन शक्ती नावाची एक संकल्पना नवीन आणलेली आहे. कशासाठी? स्टार्टअपसाठी, नवीन उद्योग सुरू करायचे त्याच्यासाठी. ड्रोन शक्ती थ्रू व्हेरीड ॲप्लिकेशन्स अँड फॉर ड्रोन ॲज अ सर्व्हिस, ज्याला द्रास असं म्हटलं गेलं आहे. बघा ड्रोन ॲज अ सर्व्हिस, ड्रोन ॲज अ सर्व्हिस इन सिलेक्ट ITIs इन ऑल स्टेट्स. द रिक्वायर्ड कोर्सेस फॉर स्किलिंग विल बी स्टार्टेड. म्हणजे या ठिकाणी जे स्किल आहे त्याच्यासाठी ते ड्रोन शक्ती सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्टार्टअपसाठी. आणि पुढे NSQF नावाची स्कीम. आता एज्युकेशन संदर्भात काय हो? हे फार महत्वाचं आहे, हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे, हे स्पर्धा परीक्षेच्या मित्रांसाठी महत्वाचं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये नेमकं काय सांगितलंय हे जर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवलं तुम्ही, कारण डिजिटल युनिव्हर्सिटीची एक संकल्पना इथे मांडल्या गेलेली आहे. युनिव्हर्सलायझेशन ऑफ क्वालिटी एज्युकेशन, आणि तिथे PM ई-विद्या नावाची ही योजना नीट लक्षात ठेवा. काय आहे PM ई-विद्या? वी रिकॉग्नाइज द नीड टू impart supplementary teaching and to build a resilient mechanism for education delivery. For this purpose, one class one TV channel. बघा, one class one TV channel ही थीम, ही टॅगलाईन या ठिकाणी लक्षात ठेवा. हा प्रोग्राम जो आहे तो PM ई-विद्या अंतर्गत त्या ठिकाणी एक्सपांड केला गेला आहे. आधी 12 TV होत्या, आता 200 TV होणार आहे. वन क्लास वन TV चॅनल एज्युकेशन मधला सगळ्यात महत्त्वाचा प्रोग्राम. आणि त्याच्यानंतरचा दुसरा प्रोग्राम म्हणजे डिजिटल युनिव्हर्सिटीज. डिजिटल युनिव्हर्सिटीज या ठिकाणी तो एक अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणचा मुद्दा आहे. ते स्थापन होणार आहे कशासाठी? टू प्रोव्हाइड ॲक्सेस टू स्टुडंट्स अक्रॉस द कंट्री फॉर वर्ल्ड क्लास क्वालिटी युनिव्हर्सल एज्युकेशन. बघा, वर्ल्ड क्लास क्वालिटीचं जे युनिव्हर्सल एज्युकेशन आहे ते तुम्हाला घर बसल्या भेटलं पाहिजे, म्हणून डिजिटल युनिव्हर्सिटी या ठिकाणी ओपन केली जाणार आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही, म्हणजे याला मी फारच महत्त्वाची घटना म्हणतोय शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये. ओके, कारण या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शिक्षण घर बसल्या भेटणार आहे. पुढचा मुद्दा ऑदर स्कीम कोणकोणत्या आहेत, इतर कोणकोणत्या आणखी तुमच्यासाठी नवीन योजना आणलेल्या आहेत त्या जर बघितल्या आम्ही तर आयुष्मान भारत डिजिटल मिशन या ठिकाणी आणलेलं आहे. त्याच्यानंतर नॅशनल टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम आणलाय, म्हणजे थोडेसे आरोग्यविषयक काही बाबी आपण इथे बघतोय. हे टेलिमेंटल हेल्थ आता हे मेंटल हेल्थ बघा, आता आम्ही जर बघितलं एकासाठी हो, कोरोना झाला, कोरोनाच्या कालखंडात काही जणांची मानसिक स्थिती बिघडली. ओके, काही जण त्या ठिकाणी हादरले, काही जणांना प्रेशर आलं. ते जे मानसिक स्वास्थ्य आहे का त्या संदर्भात काम आम्हाला करायचंय. मग त्याच्यातून हा द स्कीम ऑफ द मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट त्यांच्याकडून या स्कीम आणल्या गेल्या आहे. मग इथे हे तर आरोग्य मंत्रालयाची असणार आहे. इथे महिला आणि बालविकास मंत्रालयाने 3 स्कीम आणलेल्या आहे. एक म्हणजे मिशन शक्ती, दुसरं मिशन वात्सल्य आणि त्याच्यानंतर सक्षम अंगणवाडी, पुढे पोषण 2.0 अशा पद्धतीच्या या स्कीम्स इथे तुम्हाला दिसत आहेत. ओके, या कोणत्या मंत्रालयाच्या स्कीम आहे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. महिला व बालविकास मंत्रालयाच्या मिशन शक्ती तुम्हाला माहित असली पाहिजे, मिशन वात्सल्य माहित असली पाहिजे, सक्षम अंगणवाडी माहित असली पाहिजे,
पोषण 2.0 माहीत असली पाहिजे. या सगळ्या लॉन्च केले गेलेल्या स्कीम या ठिकाणी आहेत, जे की महिला आणि बालकांच्या विकासासंदर्भातील आहे, हे माहीत असलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पुढे आता हे जे आहे ना सक्षम अंगणवाडी काय आहे, याच्यामध्ये अ न्यू जनरेशन अंगणवाडीज दॅट हॅव बेटर इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऑडिओ व्हिज्युअल एड्स, म्हणजे ज्या नवीन अंगणवाड्या असणार आहे तिथे चांगल्या पायाभूत सुविधा आणि जे काही दृकश्राव्य साधनं आहे ते चांगल्या पद्धतीचे तिथे शिकवण्यासाठी अवेलेबल करून देण्यात येणार आहे. आता आम्ही पुढे जातोय आर्थिक बाबीमध्ये. अर्थव्यवस्थेसंदर्भात नेमकं काय या ठिकाणी केलेलं आहे ते आम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं इथे येतं डिजिटल बँकिंग. डिजिटल बँकिंगमध्ये नेमकं काय, इज ऑफ डुईंग बिझनेस 2.0 अँड इज ऑफ लिव्हिंग, हा या ठिकाणचा एक महत्वाचा भाग आहे. इन रिसेंट इयर्स ओव्हर 25,000 compliance were reduced and 1,486 union laws were repealed. बघा, डिजिटल बँकिंग संदर्भात आपण काही लॉजमध्ये बदल केले आहे. दिस इज द रिझल्ट ऑफ अवर गव्हर्नमेंट स्ट्रॉंग कमिटमेंट फॉर मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स. बाबा, सरकारने जे सांगितलं होतं की मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स, त्याच्या अंतर्गत बरेचशा कायद्यांमध्ये बदल आपण केले आहे. ज्या काही अवघड बाबी होत्या, क्लिष्ट बाबी होत्या, त्या काढून टाकण्याचं काम सरकारने केलंय असं हे म्हणतायत. आणि त्याच्यातून मग ईज ऑफ डुईंग बिझनेसकडे आम्ही जातोय. म्हणजे जे रिस्ट्रिक्शन्स होते ना, उद्योगधंद्यावरचे जे बंधन होते ना, ते काढण्याचं काम या ठिकाणी चाललंय. पुढे ग्रीन क्लिअरन्स नावाची एक नवीन कन्सेप्ट या ठिकाणी आणलेली आहे. काय ग्रीन क्लिअरन्स? बघा, अ सिंगल विंडो पोर्टल. बघा, हे परिवेश नावाचं पोर्टल लक्षात ठेवा. परिवेश, पुन्हा एका पोर्टल बद्दल उल्लेख करतो मी, आणि हे आर्थिक बाबी संदर्भातलं पोर्टल आहे. इथे तुम्हाला नीट लक्ष द्यावं लागेल. सिंगल विंडो पोर्टल फॉर ऑल ग्रीन क्लिअरन्स वॉज लॉन्च इन 2018. 2018 मध्ये परिवेश नावाचं पोर्टल लॉन्च केलं. इट हॅज बीन इन्स्ट्रुमेंटल इन रिड्युसिंग द टाइम रिक्वायर्ड फॉर अप्रुव्हल सिग्निफिकंटली. म्हणजे तुमचं टाइम वाचवण्याचं काम हे परिवेश नावाचं पोर्टल करते. पुढे एक्सपोर्ट प्रमोशन जे आहे त्या संदर्भातला एक मुद्दा मांडला गेला आहे या ठिकाणी. द स्पेशल इकॉनॉमिक झोन. बघा, SEZ संदर्भात काय म्हटलं आहे, ऍक्ट विल बी रिप्लेस विथ अ न्यू लेजिस्लेशन दॅट विल एनेबल द स्टेट्स बिकम पार्टनर्स इन डेव्हलपमेंट ऑफ एंटरप्राइजेस अँड सर्व्हिस हब्स. या ठिकाणी स्पेशल इकॉनॉमिक झोन संदर्भात काही तरतुदी, ग्रीन बॉन्ड्स या ठिकाणी आणले जाणार आहेत. ॲज अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट्स ओव्हरऑल मार्केट बॉर्विंग इन 2022-23 सेव्हरिन ग्रीन बॉन्ड्स विल बी इश्यू फॉर मोबिलायझिंग रिसोर्स फॉर ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे ग्रीन बॉन्ड कशासाठी, थोडंसं आपण जे हरित इकॉनॉमी म्हणतो ना, बरोबर, कारण ते आपण मागे बघितलं बघा, एक आर्थिक हरित निर्देशांक मागे चीनने वगैरे आणला होता. त्या संदर्भातलं कुठेतरी एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा ग्रीन बॉन्ड आपल्याला महत्वाचा असणार आहे. ग्रीन बॉन्ड्स ते लक्षात ठेवा. पुढे डिजिटल रुपी संदर्भात मी बोललेलो आहे की इथे नवीन करन्सी सरकार आणतंय, ज्याला आम्ही डिजिटल रुपया असं म्हणतोय. ते नाव, तेवढं नाव फक्त इथे लक्षात ठेवा. काय, डिजिटल रुपया हे नाव या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. डिजिटल रुपये म्हणतोय आपण त्याला. ओके. इंट्रोडक्शन ऑफ सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. बघा, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, CBDC असं म्हटलं गेलं, विल गिव्ह अ बिग बूस्ट टू डिजिटल इकॉनॉमी. डिजिटल इकॉनॉमी वाढवण्यासाठी महत्वाचं डिजिटल करन्सी विल ऑल्सो लीड टू अ मोर इफिशियंट अँड चीपर करन्सी मॅनेजमेंट सिस्टीम. याच्यात असं असणार आहे की कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी या बाबी सगळ्या करायच्या आपल्याला. डिजिटल करन्सीमधून आपला खर्च वाचू शकतो असं या ठिकाणी सरकारचं म्हणजे तुम्हाला इकडे जे नोटा छापण्यासाठी वगैरे खर्च लागतो तो सुद्धा त्या ठिकाणी भाग येतो. इंट्रोडक्शन न्यू अपडेटेड रिटर्न. बघा, आता हे जे तुम्हाला इन्कम टॅक्स संदर्भात ज्या बाबी आहे ना, आपण जे टॅक्सेशन संदर्भात काय बदल केले या अर्थसंकल्पात ते लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी म्हटलं आहे टू प्रोव्हाइड अन अपॉर्च्युनिटी टू करेक्ट सच एरर्स, आय एम proposing a new provision permitting taxpayers to file an updated return on payment of additional tax. बघा, ज्यांनी इन्कम टॅक्स वगैरे भरतायत, काही प्रॉब्लेम झाले, काही तुमच्याकडून चुकीचं भरलं गेलं, तर तुम्ही पुढे म्हटलंय 2 years, विदिन 2 year, पुढच्या 2 वर्षामध्ये ते रिटर्नला दुरुस्त करू शकतात. ॲडिशनल टॅक्स त्या ठिकाणी तुम्हाला भरायचा असेल, तुम्ही तो भरू शकतात. ही फार महत्वाची बाब आहे, महत्वाचा चेंजेस आहे हा. याच्या आधी तुम्ही एकदा रिटर्न फाईल केलं, तुम्हाला ते बदलवता येत नव्हतं. इथे तुम्हाला ते बदलवता येणार आहे. स्कीम फॉर टॅक्सेशन ऑफ व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट. हा, आता इथे एक गेम आहे. बऱ्याच जणांनी व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट म्हटलं की आम्हाला काय थोडंसं लक्षात यायला प्रॉब्लेम येतो. मात्र इथे म्हटलं शॅल बी टॅक्सेड ॲट द रेट ऑफ 30%. व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स ज्याला आपण म्हणतोय का, याच्यामध्ये येते क्रिप्टो करन्सी, बिटकॉइन वगैरे काय असेल त्या सगळ्या बाबी, त्याच्यावर 30% टॅक्स असणार आहे. आणि तुम्ही बिटकॉइन कमावले समजा, गिफ्ट ऑफ व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट इज ऑल्सो प्रपोज टू बी टॅक्स इन द हँड्स ऑफ द रिसिपियंट. तुम्ही म्हटले की चला मी गिफ्ट देऊन टाकतो, मला टॅक्स भरायचा आणि मी काय करतो, माझ्या मित्राला गिफ्ट देऊन टाकतो.
2 लाखाचे त्या ठिकाणी मी माझे जे बिटकॉइन आहे माझ्या मित्राला देऊन टाकले, दान दिले, दान गिफ्ट. ज्याला 2 लाखाची भेटले का त्याला 30% 60,000 रुपये टॅक्स भरावा लागेल, ज्याला भेटले त्याला. लक्षात ठेवा, म्हणजे ते इथे लक्षात घ्यावं लागेल. प्रोजेक्ट इम्पोर्ट्स अँड कॅपिटल गुड्स इथे तुम्हाला म्हटलं आहे नॅशनल कॅपिटल गुड्स पॉलिसी 2016 अंतर्गत या ठिकाणी एम्स ॲट डबलिंग द प्रोडक्शन ऑफ कॅपिटल गुड्स बाय 2025. 2025 पर्यंत आम्हाला कॅपिटल गुड्स जे आहे का ते डबल करायचं आहे, ते एक टार्गेट इथे ठेवलं गेलं आहे, ते लक्षात ठेवा. दिस वुड क्रिएट एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज अँड रिझल्ट इन इन्क्रीज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हटलं म्हणजे कॅपिटल गुड्स भांडवली जे हे आहे आम्हाला वस्तू आहे त्या डबल करायचे आहे, म्हणजे आमचा रोजगार सुद्धा वाढणार आहे, ते एक टार्गेट इथे. आणि ते कधीपर्यंतचे 2025 पर्यंत त्या ठिकाणी ते टार्गेट आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने अर्थसंकल्प तुमच्यासमोर मांडलेला आहे. STI RCP ऍप्लिकेशन आपण कंटिन्यू तुम्हाला 2-3 दिवसाला मी एक चालू घडामोडीचं सेशन घेत असतो. जे महत्वाचं आहे तेवढे मुद्दे आपण घेत असतो. आपला अजून एक आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सुद्धा येईल, आर्थिक पाहणी अहवाल असेल, त्याच्यावर आपले काही लेक्चर्स होतील. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, पण अगदी दिलसे सांगा तुम्हाला हे लेक्चर आवडलं का. कारण की अभ्यास केला मी अर्थमंत्र्यांचं भाषणही ऐकलं, मी महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन केले, त्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स जे की परीक्षाभिमुख आहे, फक्त स्पर्धा परीक्षेच्या मित्रांसाठीचं हे लेक्चर स्पेशल बनवले गेलेलं आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला नक्की हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, आपल्या मित्रांना सांगा. आणि STI RCP ॲप्लिकेशनवर विविध कोर्सेस आहेत, MPSC, कंबाईन, तलाठी भरती, सगळे नोट्स आहेत, टेस्ट आहेत, PDF आहेत, ई-बुक्स आहेत. या ठिकाणी डाउनलोड करायला सांगा आपल्या मित्रांना, आपणही करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. इथे आपण थांबूया. धन्यवाद.